श्री आदित्य ठाकरे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. एक महत्त्वाच्या विषयावर ही अर्ध्या तासाची चर्चा इथे आपण करत आहोत, ती म्हणजे मुंबईतले उपकर प्राप्त इमारती, सेस बिल्डिंग, पगडी बिल्डिंग. काल पण हा विषय आणि सातत्याने आम्ही गेले अनेक वर्ष हा विषय मांडत आलेलो आहोत. मुंबईमध्ये जवळपास 14,800 ह्या सेस बिल्डिंग्ज आहेत आणि या सेस बिल्डिंगमध्ये लाखो मुंबईकर राहतात. अनेक ह्या सेस प्रॉपर्टीज ज्या आहेत, मग त्या चाळी असतील किंवा इमारती असतील, ह्या मोडकळीस आलेल्या आहेत, पडीक झालेल्या आहेत. काही काही चांगल्या आहेत, पण लोकांना जागा जास्ती पाहिजे कारण त्यांचा परिवार वाढलेला आहे. महाविकास आघाडीच्या काळात 2020 साली आम्ही 79A आणि 79B ही कायद्यात तरतूद आणली होती, जेणेकरून पहिले 6 महिने ही जागा मालकाला आणि पुढचे 6 महिने जर जागा मालकाला पुनर्विकास जमला नाही तर तिकडचे जे राहणारे जे टेनंट्स आहेत त्यांना देत होते. मध्यंतरीच्या काळात सगळं हे जेव्हा पूर्ण प्रक्रिया झाली, काही एक लॉबी गेली आहे कोर्टामध्ये आणि त्याच्यावर स्थगिती आलेली आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयांना विचारायचे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत माझे, की हा जो तिढा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये तो एका शब्दावरनं झालेला आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी. सक्षम प्राधिकरण कोण आहे? तर हे कॉम्पिटंट अथॉरिटी मुंबई महानगरपालिका आहे की म्हाडा आहे, हे आपल्या सरकारकडून स्पष्टीकरण जाणार का कोर्टामध्ये, जेणेकरून हा तिढा सुटू शकेल आणि जो पुनर्विकास आहे तो मार्गी लागू शकेल. आणि दुसरं म्हणजे आत्ता ही सगळी स्थगिती आल्यानंतर देखील आणि पुनर्विकासावर स्थगिती आल्यानंतर काही जागा मालक परस्पर जाऊन C1 सर्टिफिकेट म्हणजे डिलॅपिडेटेड झालं आहे, मोडकळीस आली बिल्डिंग, हे दाखवून तिकडच्या टेनंट्सना एविक्ट करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते जागा मालकाचीच जागा पूर्ण त्याच्या अधिकारात येईल आणि टेनंट्सचे काही अधिकार राहणार नाहीत. तर त्या टेनंट्सना जिथे मोडकळीस नसेल आली, संरक्षण हे सरकार देणार का? चला मंत्री महोदय. मुंबई शहरातल्या जवळजवळ 13,000 उपकर प्राप्ती इमारती संदर्भातली अर्धा तास चर्चा ह्या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी ठेवलेली आहे. आपण सर्वजण जाणतो की मुंबईतल्या सर्व इमारतींचं पुनर्वसन करण्याचं काम या ठिकाणी गृहनिर्माण विभागाच्या वतीनं हातात घेण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे 79A संदर्भात, त्याच्यामध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी ही म्हाडा आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले तर आपल्याकरता ही माहिती देतो की मान्य उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सद्यस्थितीमध्ये आहे. कलम 79 अंतर्गत जी नोटीस आली होती त्या उच्च न्यायालयाला त्यांनी 28 जुलै 2025 रोजी स्थगित दिली. मग म्हाडानी त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण चॅलेंज केलं, त्याच्यावरती सुनावणी देखील झाली, परंतु अजून उत्तर माझं त्याला स्थगिती मात्र अजून उच्च न्यायालयातून आपल्याला प्राप्त झाली नाही आहे. आपल्या म्हाडाच्या वतीनं त्या ठिकाणी ॲडव्होकेट तुषार मेहता हे बाजू मांडत आहे आणि पुढील सुनावणी ही 25 जानेवारी 2026 रोजी त्या ठिकाणी होणार आहे. तर निश्चितपणे आपल्याला याच्यावर स्थगिती मिळेल अशी अपेक्षा आहे. बोला. नेमका एक विषय झालेला आहे की कॉम्पिटंट अथॉरिटी, मंत्रीमध्ये एकदम आपण योग्य उत्तर दिलं की म्हाडाच असायला पाहिजे कारण तो कायदाच आपण तसा केलेला. पण त्या जे शब्दांकन गेलेलं आहे कोर्टामध्ये, कारण आमची पण सखोल चर्चा ह्याच्यात म्हाडांच्या अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर झाली, तर तिथे आपल्याला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की सक्षम प्राधिकरण हे म्हाडाच आहे. आता काय झालं, ते कॉम्पिटंट अथॉरिटीवर तिथे सगळं अडकलेलं आहे आणि ते आपण बदलायला तयार नाही होत. ते का तयार नाही होत, कशामुळे तयार नाही होत ते मला माहीत नाही. तर ती आपण बदल तिथे करून घेणार का, जेणेकरून कोर्टाला पण आपण सांगू शकू की हे कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे म्हाडाच आहे आणि ते पहिल्यापासून आमच्या कायद्यात तेच आमचा हेतू होता. आणि दुसरा जो प्रश्न होता माझा की टेनंट्सना आपण संरक्षण देणार का, जेणेकरून जागा मालक त्यांना जबरदस्ती काढू नाही शकणार. मंत्री महोदय. टेनंट्सला निश्चितपणे संरक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल आणि कॉम्पिटंट अथॉरिटी ही म्हाडाचं आहे, कारण म्हाडाच्याच वतीनं आपण हे जे वकील उभे करण्यात आलेले आहे ॲडव्होकेट तुषार मेहता हे म्हाडाचीच बाजू त्या ठिकाणी मांडत आहे. जरी त्याच्यामध्ये जर का काही रेक्टिफिकेशन करायची गरज असल्यास निश्चितपणे ते करू. चला.